थेट जाणार आहोत. राष्ट्रवादीचे नेते सुनील तटकरे बोलत आहेत तिकडे. देशाचे नेते गृहमंत्री आदरणीय अमित शाह साहेबांची मी आमचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा उपमुख्यमंत्री अजितदादा, राष्ट्रीय कार्याध्यक्ष प्रफुल्लभाई पटेल ची प्रदीर्घ चर्चा त्या ठिकाणी झाली. आगामी येणाऱ्या विधानसभाच्या निवडणुका असतील, निवडणुकीला सामोरं जाण्यासाठी समन्वयाच्या माध्यमातून एकत्रितपणाने महायुती अधिक बळकट कशी करता येईल या दृष्टिकोनातून आम्ही अमितभाईंच्याजवळ त्या ठिकाणी चर्चा केली. त्याने अतिशय सकारात्मक पद्धतीचं मार्गदर्शन आम्हाला सर्वांना त्या ठिकाणी केलेलं आहे. जागा वाटपावरती चर्चा होत असतानाच एवढ्याच चर्चा त्या ठिकाणी बरेच झाली की सन्मानपूर्वक जागा वाटप त्या ठिकाणी निश्चितपणाने होईल आणि या संदर्भामध्ये स्वतःच अमितभाई आवश्यकता असेल त्यावेळेला निश्चितपणाने वेळ त्या ठिकाणी देतील. सर, सध्या बारामतीमध्ये एक पत्र व्हायरल झालेलं आहे. पत्राचा आशय असा आहे की वहिनींना पाडला तर दादांना पाडायचं काय, आणि हे जे पत्र आहे ते गब्बर नावाने लिहिलेलं आहे. सोशल मीडियावरती सध्या या पत्राची खूप मोठ्या प्रमाणामध्ये चर्चा झाली आहे. विधानसभेमध्ये वेगळा निकाल पाहायला मिळेल किंवा काही वेगळं घडतं असं वाटतं तुम्हाला? नाही, हे पत्र मी पाहिलेलं नाही आणि मी वाचलेले नाही. एक बाब नक्की आहे की आदरणीय दादांनी 1988-89 पासूनच बारामतीचा चेहरा मोहरा बदलण्यामध्ये मोठ्या प्रमाणावरती योगदान त्या ठिकाणी दिलं. 91ला ते संसदेमध्ये गेले आणि आदरणीय साहेब संरक्षण मंत्री झाल्याच्यानंतर ते विधिमंडळामध्ये आले. त्यावेळेपासून ते आजपर्यंत दादांनी बारामती ज्या पद्धतीने घडवली, आज देशामध्ये रोल मॉडेल म्हणून बारामतीमध्ये जे पाहिलं जातं त्यामध्ये सर्वाधिक सिंहाचा वाटा अजितदादांचा निश्चितपणाने आहे. बारामतीकर शून्य नक्कीच आहेत. या संदर्भातला योग्य ते निर्णय घेतील आणि फार मोठ्या फरकाने आम्हाला त्या ठिकाणी निश्चितपणे यश मिळेल. कुठेतरी जागा बारामतीच्या जागेसंदर्भात सुरुवात करताना कुठेतरी वेगळा आमदार दिला गेला तर लक्षात येईल किती काम केलं आहे. तुम्ही प्रदेशाध्यक्ष हा शेवटी तुमचा अंतिम निर्णय असतो की जागा वाटपांमध्ये कोण उमेदवार तिथं असणार आहे. आगामी काळात काही वेगळा विचार होऊ शकतो का बारामतीच्या बाबतीत? नाही, वेगळा विचार होण्याचं काही कारण आमच्यासमोर नाहीच. दादांची कार्यकर्त्यांची काल बैठक त्या ठिकाणी होती, काही पक्षप्रवेश त्या ठिकाणी होते. आता त्यांची एक वेगळी शैली आहे, वेगळी एक ढब आहे. त्या पद्धतीने ते संबंध महाराष्ट्रामध्ये संवाद करत असतात. शेवटी होमटाऊनवरती होम पिचवरती गेल्याच्यानंतर त्यांची संवाद करण्याची शैली ही बारामतीमध्ये आणखीन वेगळी आहे. त्याच्या अनुषंगाने ते त्या ठिकाणी बोललेले असावेत. परंतु सर, दादांनी हे वक्तव्य केल्यानंतर विरोधक मात्र त्याच्यावरती टीका करतात की दादा कुठेतरी सिंपत्ती क्रिएट करण्याचा प्रयत्न करतात जेणेकरून बारामती निवडणुकीमध्ये त्यांना सिंपत्ती मिळेल म्हणून विधानसभेच्या. जे विरोधक या संदर्भामध्ये टीका टिप्पणी करतात त्या विरोधकांना त्यांच्याच मतदारसंघातलं स्थान काय ते आता आम्हाला पुढच्या कालावधीमध्ये आम्ही निश्चितपणे त्या ठिकाणी दाखवू. दादांच्या बोलल्याच्या नंतर सहजगत्या लगेचच प्रसिद्धी मिळते. अशा प्रसिद्धीची हव्यास असणारे काही आहेत महाभाग, त्याच्यातील ते त्याविषयी निर्णयाच्याबद्दल किंवा त्यांच्या वक्तव्याबद्दल टीका टिप्पणी करत आहेत. आता हेच टीका टिप्पणी करणारे आम्ही सगळे एकत्रित असताना कशा पद्धतीने दादांच्या पाठीमागे कामाच्यासाठी लागत होते, त्यांच्या व्यक्तिगत कारणासाठी सतत येत होते, माझ्या सरकारने अनुभवलेलं आहे. या विषयावरती आता मला अधिक काही बोलायचं नाही. भाजपने 175 म्हणजे जागा ज्या त्या मागितल्या जातात, टार्गेट जे 107 असणार आहे. असं जर जागा वाटप झालं तर जे इतर मित्र पक्ष आहेत त्यांना काय जागा मिळतील? नाही, हे सगळं असं हायपॉथेटिकल आपण जे काय सांगतात ते आहे. प्रत्यक्षात ज्या वेळेला आम्ही चर्चा करत असतो किंवा केली त्याला अशापैकीच्या संख्येची चर्चा त्या ठिकाणी निश्चितच झालेली नाही. एकदा माननीय मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री, मी, बावनकुळे साहेब, प्रफुल्लभाई नागपूरमध्ये सुद्धा आम्ही बसलो होतो. आम्ही सर्वाधिक भर त्या ठिकाणी आमच्या चर्चेचा असा होता की 288 जागा पूर्ण ताकदीने पूर्ण क्षमतेने महायुती म्हणून लढवायच्या आणि कुठल्याही परिस्थितीमध्ये राज्यामध्ये पुन्हा बहुमत त्या ठिकाणी मिळवायचं या दृष्टिकोनातून आमची चर्चा त्या ठिकाणी होत असते. जागा वाटपाच्या चर्चा या नक्कीच प्रत्येकजण आपापल्या पद्धतीने करेल. योग्य वेळेला त्या संदर्भामध्ये आम्ही प्रखरपणाने चर्चा करू. दिल्लीत बैठक होणार आहे अशी माहिती मिळते. अंतिम जी फायनल बैठक आहे पुढच्या काही दिवसांमध्ये. नाही, निश्चितच या सगळ्या गोष्टीला अंतिम स्वरूप दिल्लीमधच्या बैठकीमध्येच त्या ठिकाणी होणार आहे. त्यामुळे नजीकच्या काळामध्ये ज्या वेळेला आवश्यकता असेल त्याला नक्कीच दिल्लीला बैठक होईल. सर, काल बैठक पार पडली, त्या बैठकीला दादा स्वतः उपस्थित
एक असा या टीका टिप्पणी करणाऱ्यांना जी एस टीचं काउन्सिल त्याचं महत्त्व नेमकं काय मला कळत नाही. कारण मागच्याही बैठकीला राज्य सरकारच्या वतीने वित्त मंत्रालयाच्या वतीने आदितींनी ती बैठक हजेरी लावली होती. आजही जी एस टी काउन्सिलची जी बैठक आहे त्यालासुद्धा आमदार आदिती कॅबिनेट मंत्री आहे, दादांची किंवा वित्त विभागाची प्रतिनिधी म्हणून त्या ठिकाणी उपस्थित राहिली. सर एक बाब अशी असते की शेवटी जी एस टी काउन्सिलमध्ये आपल्या राज्याच्या दृष्टिकोनातून महत्त्वाचे जे काही मुद्दे असतात ते त्या ठिकाणी प्रभावीपणाने मांडणं हा महत्त्वाचा भाग राहतो. त्या ठिकाणी गोव्याचे मुख्यमंत्री ते जी एस टी काउन्सिलचे अध्यक्ष आहेत. आता आजची बैठक या ठिकाणी अमितभाई आहेत. स्वाभाविकपणाने इतरही काही महत्त्वाची कारणं असतात. जी एस टी काउन्सिलची उपस्थिती ही सुद्धा तितक्याच महत्त्वाची आहे. पण जी एस टी काउन्सिलच्या बैठकीला महाराष्ट्राचा प्रतिनिधी तिथे उपस्थित होता हे तेवढंच नक्कीच महत्त्वाचं आहे. सर काल महायुतीची सह्याद्री अतिथीगृहावरती बैठक होणार होती, परंतु ती काल रद्द झाली. कोणती कारणं आहेत की ती बैठक रद्द झाली? कारण की ती बैठक रद्द झाल्यानंतर माध्यमांमध्ये अनेक प्रश्नचिन्ह जे आहेत ते निर्माण होत होतं की अजित पवार नाराज आहेत का, महायुतीची बैठक घेण्यामध्ये अमित शहांनी इंटरेस्ट दाखवला नाही, अशा अनेक पद्धतीच्या बातम्या समोर येत होत्या. काय त्याच्यामधली खरी माहिती आहे? फक्त मला पहिल्यांदा एकदा कळू की महायुतीची बैठक होणार होती असं आपल्याला कुणी सांगितलं? महायुतीची बैठक होणार होती असं कुठेही त्या ठिकाणी चर्चाही नव्हती. आणि ज्या पद्धतीने काल दिवसभर किंवा संध्याकाळी आल्याच्यानंतर अमितभाई त्यांच्या कामामध्ये त्या ठिकाणी व्यस्त होते, संध्याकाळी त्यांनी भारतीय जनता पक्षाची बैठक घेतली. त्यामध्ये काय वावगं वाटण्याचं काही कारण नाही. आणि त्याच्यामुळे वेगवेगळ्या पद्धतीच्या अफवा ज्या काय जाणीवपूर्वक पसरवण्याचा प्रयत्न करताय त्या तथ्यही नाहीत. वराह जयंतीच्या बाबतीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची काय भूमिका आहे? अचानक नितेश राणेंनी आता भूमिका घेतली आणि ठिकठिकाणी जाऊन वराह जयंती साजरी करा अशा पद्धतीची घोषणा केली आहे. ऑलरेडी राज्यामध्ये वेगवेगळ्या परिस्थिती आहेत, हिंदू मुस्लिम वाद सातत्यानं पाहायला मिळतात. अशातच आता ही एक आणखी भूमिका. माझ्या ध्यानात एक नवीन भर पडली. वराह जयंती म्हणजे नेमकं काय ते मला राणेंच्याकडनं समजून घ्यावं लागेल. अलीकडच्या कालावधीमध्ये नितेश राणेंची वक्तव्य अत्यंत अयोग्य आहेत अशी स्पष्टपणाची भूमिका मी त्या ठिकाणी प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा अध्यक्ष म्हणून त्या ठिकाणी मांडलेली आहे. त्याच्यामुळे हे जे काय ते बोलतात हे कशाच्या आधारे कशासाठी काय हे मलासुद्धा त्या ठिकाणी कळलेलं नाही. परंतु शेवटी हा महाराष्ट्र शिवशाहू फुले आंबेडकरांचा सामाजिक समतेचा आहे. अशा वेळेला कोणाच्याकडनं असं वक्तव्य जाऊ नये की ज्याच्यामुळे कोणाच्या भावना त्या ठिकाणी दुखावल्या जातात. सर लोकसभेमध्ये अल्पसंख्याक लोकांनी कुठेतरी महायुतीला डावललेलं होतं, परंतु सातत्याने नितेश राणे आणि इतर भाजपच्या नेत्यांची अशी वक्तव्य पाहता विधानसभेत देखील महायुतीला कुठेतरी फटका बसू शकतो अशी तुम्ही खंत व्यक्त केली आहे का? नाही, एक असा आहे की महत्त्वाचा मुद्दा निवडणुका येतात जात असतात. शेवटी आपल्याला सलोखा राखणं अत्यंत महत्त्वाचं राहू शकतं. भाईचारा अबाधित ठेवणं आपल्या सर्वांचं कर्तव्य त्या ठिकाणी ठरत असतं. आणि त्या दृष्टिकोनातूनच आज आम्ही सर्वजण त्या भूमिकेतून वाटचाल करण्याचा प्रयत्न करतो आहोत. आता काही जणांना तेच बोलण्यामुळेच जर का वेगळा वाटत असेल तर ते त्यांच्याकडे लखलाभो. आमची भूमिका ही शिवशाहू फुले आंबेडकरांची सामाजिक समतेची आहे. त्या विचारावरती आम्ही ठाम त्या ठिकाणी आहोत. सर आप लगातार आज अमित शाह दौरे पर थे और लगातार बैठकें भी हुई. आप जिस सम्मानजनक सीट की आप बात कर रहे हैं क्या लगता है कि वो रास्ता निकलता नजर आ रहा है? क्योंकि बार बार विरोधी कहते हैं जैसे लोकसभा में हुआ वही जो फॉर्मूला विधानसभा भी होगा तो सम्मानजनक सीट मिलती है नजर नहीं आ रही. देखिए विपक्ष क्या बोल रहे हैं इससे मुझे देना देना कोई नहीं है. राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी ने कॉन्शियसली पार्टी में बहुमत के आधार पर एनडीए में शामिल होने का निर्णय हमने लिया है. आज अमित शाह साहब से हमारी मुलाकात हो गई. राष्ट्रीय अध्यक्ष अजीत दादा, कार्याध्यक्ष पृथ्वीभाई और मैं स्वयं वहाँ पे मौजूद थे. 45 मिनट में अच्छी तरह से बात वहाँ पे हो गई है. जब जाके सीटों का बंटवारा की बात आ जाएगी तो सम्मानपूर्वक ही बंटवारा वो वहाँ पे हो जाए. इसके अलावा हम देख रहे हैं कि जिस तरीके से भाग्यश्री अतराम उनके बारे में चर्चा हुई, भाग्यश्री अतराम जो है तो जल्दी से ही शरद पवार ग्रुप में शामिल हो सकती है. वहाँ एक तरह की बेचैनी नजर आ रही है. क्या आपने कोई बातचीत की उनको रोकने की कोशिश हो रही है? नहीं, कहाँ कहीं भी बेचैनी नहीं है.
धर्मराव बाबा अतराम कई सालों से वहाँ पे चुन के आ रहे हैं। आज इस महायुति के सरकार में वरिष्ठ मंत्री के नाते वो वहाँ पे काम कर रहे हैं। विधायक भी 4 दफ़ा और 20 साल रह गए हैं। अभी देखो इन्होंने किसके सामने खड़ा रहना वो अलग अलग व्यक्तियों का अधिकार रहता है। बाबा अतराम जी एक अच्छे इंसान हैं, लोगों के साथ उनका संवाद बहुत अच्छा है। राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी और बाबा जी अतराम हम अच्छी तरह से वहाँ पे चुनाव में फाइट दे देंगे। अजीत का बार एक बयान एक आ रहा है, मतलब उसके बाद में कहा कि गलती हुई, राजनीति घर में नहीं लानी चाहिए, उसका नुकसान उठाना पड़ा। उन्होंने सार्वजनिक सभा में भी कहा। बार बार अजीत दादा का ये कहना कि गलती हुई, राजनीति नहीं लानी चाहिए। नहीं देखिए, मुझे लगता है कि उन्होंने जो बयान और जो तकरीर गडचिरोली में अहेरी में दी है उसका छानबीन आप करने जाएं तो वैसा अर्थ वहाँ पे निकलता नहीं है। खाली एक ही बात समझ कर आगे लेकर आगे क्या बोले पीछे क्या बोले उसका जब तक समानता से लेकर जब बात लोगों के सामने रखती नहीं जाती तब ऐसे गलतफहमी हो सकती है। दादा ने वहाँ पे जो बात की वो बात आप जो बोल रहे हैं वैसी बात उन्होंने कही नहीं है। बारामती और अजित पवार एक सूत्र रहा है, लेकिन अब वो जब कहते हैं कि यहाँ एक नया चेहरा हो सकता है, आप उसे भी आजमा के देख लीजिए, तो क्या पार्टी में बस मंथन होने लग गया है कि नया चेहरा देने की जरूरत है दादा राजनीति? देखिए, पार्टी में ऐसे कुछ चर्चा नहीं है। दादा की एक अलग शैली है। जब महाराष्ट्र के विभिन्न विभाग में वो जाते हैं तब अपनी खुद की एक उनकी शैली है, उससे वो बात करते हैं। जब बारामती उनके होम टाउन में जाते हैं तब उनका संवाद करने का तरीका अलग रहता है। वही तरीके के साथ दादा ने अपनी जो कुछ अहमद बात रखी है, जो कुछ उनकी स्टाइल है, उस स्टाइल से उन्होंने बात की है। बाकी उसमें कुछ ज़्यादा विचार करने की आवश्यकता नहीं। धन्यवाद। तर सध्याची एकूणच राजकीय स्थिती आणि येणाऱ्या निवडणुका या अनुषंगाने बोलत होते राष्ट्रवादीचे नेते सुनील तटकरे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।